हा मुंडा उंची इथंच राहणार नाही आहे, हे इकडे येणार. ह्या पद्धतीनं जर ब्लाऊज कटिंग केलं तर ते होणार नाही, हे व्यवस्थित गळा उतरणार नाही. परत आपल्याला शोल्डरला कापड व्यवस्थित येईल आणि इथं जे गळा काकीमध्ये मग ब्लाऊज जास्त कापड होते आणि गुंडाळते ते होणार नाही. त्यामुळं हा पहिला तर गणित हे आलं किती, एकतर 9.5 फिटिंग, 9.5 फिटिंगचा चौथा भाग 2.25. 2.25 हा गळा आला. हे गणित काढणं महत्त्वाचंच आहे. पण गळा मग 2.25 नाही. मग ह्या 2.25ला ह्यांची उंची, ब्लाऊजची उंची किती आहे हे बघावे लागेल. मग ब्लाऊजच्या उंचीनुसार ब्लाऊजची उंची जर खाली असेल तर इकडून गळा आत घ्यायचा. ब्लाऊजची गळा रुंदी वर असेल तर इथून गळा बाहेर येणार, आत बाहेर. हे गणित मग हिथं जर हे काय ॲडजस्ट आपल्याला होते त्याप्रमाणेच हिथं पण माप येणार. हा शोल्डरचा भाग इकडे येणार, इकडे आलेला. आणि आता इथं ज्यांचं कमी आहे किंवा आपण हे करतो आता बोटनेक कापड कट करतो जे पॅक असते गळ्याबरोबर, त्यावेळेला पाक इथं ही गळारुंदी 7 येते. ही गळारुंदी त्यावेळेला 7 येणार, 5.5च्या ठिकाणी 7 येणार. आणि ही गळा उंची 4, हा गळा उंची 4 येणार. हा हो शोल्डर येणार त्यावेळेला, हा शोल्डर येणार. म्हणून प्रत्येक माप प्रत्येकाला लागू होतेच असं नाही. वेगळं वेगळं कायम वेगळं पेपर कटिंग करायलाच हवं. प्रत्येक ब्लाऊजचा प्रत्येक पेपर कटिंग हा वेगळाच असायला हवा. ही होती शिवण क्लासची दुसरा व्हिडिओ.